महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला असून उजनी काठावरील वीज पुरवठा केवळ 2 तासाचा केल्याने आखाती युद्धामुळे निर्याती बाजारपेठेवर झालेला परिणाम, त्याचबरोबर वादळी वारे आणि शेतकरी कर्जमाफीस होत असलेल्या विलंबामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर महावितरणाच्या वीज कपातीच्या निर्णयाने शेतकरी अडचणीच्या विळख्यात सापडला आहे. केळी, ऊस आणि नगदी पिकावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. याबाबत बारामतीचे अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाया लढण्याचा इशारा दिला आहे. यावेळी करमाळा पंचायत समितीचे उपसभापती अजित विघ्ने, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता राजे भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे, राजेंद्र धांडे, देवीदास साळुंखे, अजिनाथ लाळगे, सरपंच शरद भोसले, डॉक्टर गोरख गुळवे, लतेश पाटील यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारच्या घोषणा सुभाष गुळवे यांनी बोलवलेल्या बैठकीत दिल्या. याबाबत शासन काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज वास्तविक पाहता त्या मीटिंग होऊन जिल्हा लेवलचे काही आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील आणि त्या ठिकाणी कलेक्टरला बोलवून वास्तविक पाहता सगळा आढावा घेऊन हा निर्णय घ्यायला अपेक्षित होतं. परंतु कुठलाही आमचा विचार न करता आज आमचा हातात तोंडाला आलेला घास आहे. आज पिकं आमची आज कशी तरी आम्ही जोपासतोय. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड, करमाळा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.